सगळा विषय आम्ही आमचं बघू, खेटू सुद्धा, पण या प्रकरणात सगळे आरोपी फाशीवर गेले पाहिजे. पाटील, अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होणार आणि त्यामुळे या प्रकरणाकडे वेग येईल असं वाटलं होतं, कारण पुण्याकडे इकडे ते बघितलं तर एक ठोक भूमिका ते घेणारे म्हणून आहेत. तर या प्रकरणाबद्दल काय बोलत? नाही, इकडे येताना त्यांनी अजित पवार नाव घेऊन आलेले. ज्यावेळेस बारामतीत पुण्यात असते त्यावेळेस ते अजित दादा पवार म्हणून असते. त्यांनी इकडे येताना दादा शब्द काढला, त्यांनी येताना दादा शब्द आणायला पाहिजे होता बीडसाठी, म्हणजे सगळ्यांचा त्यांना भाऊ होता आला असता. तर इथं येताना ते भाऊ नाही झाले, ते इथं येताना भाऊ व्हायला पाहिजे. पण दादा घेऊन नाही आले शब्द, ते अजित पवार शब्द घेऊन आले. कारण 1 वर्ष झालंय आरोपी सापडत नाही. अजित दादा सारखा असा निभार पालकमंत्री असल्यावर ईदला असे सटकायला पाहिजे होते नाही. हे चाळे करणारे, दारू पिऊन धिंगाणा करणारे, हे कुटाणे करणारे लोक, हे कुठं कसलाही भ्रष्टाचार करतात, पीक विम्याचा करतात, खंडाण्या मागत आहेत, हे आता पण झोडपून काढायला पाहिजे होते सगळेचे सगळे. इतके पोलीस यंत्रणेवरती दादानी त्यांचा ताबा ठेवायला पाहिजे होता. अहो, मला आत्ता येता कळालं, एक इथं लक्ष्मी चौकात आपल्या बीडच्या आत्ता कळालं मला की नांदगाव तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 50 वर्षाच्या महिलेवरती बलात्कार करायचा प्रयत्न केलाय, तरी सरकार त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करणार. ते बी याला दवाखान्यात झोपलं जाऊन, आणि ते त्यांना धमक्या देत की तुमच्यावरती आम्ही ती कोणती तरी केस असते ती करतो, आणि काय आणखीन वेगळंच बोलतोय ते काहीतरी, म्हणजे कुटुंबावर दबाव आणतो, बलात्काराचा प्रयत्न करू. ह्या दादा दिसत नाही. 50 वर्षाच्या माळकरी घराण्यातली मायमाऊली ती 50 वर्षाच्या महिलेवर जर बलात्कार करायला तो पोरगा जातोय, आणि तो तर दवाखान्यात आहे, राजकीय वरच असल्याशिवाय दवाखान्यात आहे का? असं चालवणार का पालकमंत्रीपद अजित दादा? काय आहे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या तलवाडीच्या की अजित दादा पालकमंत्री म्हणून, एसपी म्हणून यांचं काम नाही का बघायचं? कारण याला पण आम्हाला मीडियातच बोलावं लागतं का? त्या मायमाऊलीवर जर ती पळाली नसती, तिचं नरड दाबल्याच्या नंतर बलात्कार झाल्यावर तुम्ही ध्यान देणार का? किती याचा सखोल तपास लावायला पाहिजे की एका 50 वर्षाच्या माळकरी महिलेवरती पोरग जर बलात्कार शेतात एकटी बघून करायला जात आहे, आणि अजित दादा तरी मुख गिळून बसणार जसं का काही माहीतच नाही. आणखीन बी तुम्हाला त्याच्याच हाताने हाताळायचं आहे का जिल्ह्यातलं सगळं वातावरण? दादा, सगळे पोरं तुम्हाला मानणारे सगळे नाराज होऊन बाजूला चाललेत, तुम्ही आणखीन तरी शहाणे व्हा. हे खूप गंभीर मुद्दा आहे आताचा सुद्धा. 50 वर्षाच्या मायमाऊलीवरती जर तू बलात्कार करायचा प्रयत्न करतो, दवाखान्यात तोच ऍडमिट झालाय, आणि तोच त्या कुटुंबाला धमक्या देतोय पुन्हा, कारण ते माळकरी ते भ्यायला लागली. मी त्या मॅटरमध्ये सुद्धा लक्ष घालणार आहे की तुम्ही असं पालकमंत्री पद चालवणार का, आणि एसपी पण त्याच्यावरती लक्ष देत का नाही तेही त्यांना फोन लावून विचारतोय. कारण त्यांना माहित आहे की नाही, मला माहित नाही, माहिती देणं आपलं काम आहे. त्याच्यानंतर एसपी असतील किंवा पालकमंत्री असतील कसं काय लक्ष घालत नाहीत, मला त्याच्यावर हे नंतर बोलावं लागेल. अगोदर मी त्यांना माहिती देतो की त्याला अटक करा. दवाखान्याचं नाटक करून बलात्कार करतो का? मीडियाने धनंजय मुंडेंना प्रश्न विचारल्यानंतर अधिवेशनामध्ये ते म्हणतात, माझ्या तोंडाला, म्हणजे इशाऱ्यामध्ये सांगतायत की मी तोंडाला कुलूप लावला आहे, त्याबद्दल काय बोलणार? सत्य आहे ना, म्हणून घातपाताचा विषय हा सत्य आहे. कारण त्या 3ही आरोपींनी कबूल केलेलं आहे की 2.5 कोटीला जरांगे पाटलाची सुपारी आम्हाला धनंजय मुंडेंनी दिली, ही स्टेटमेंट दिल्या. पण त्यांनी एक नवीनच काल गुगली टाकली, म्हणजे सरकारचा सुद्धा बाप झालाय तो म्हणतो SIT तपास करतील. पण SIT नियुक्त कधी केली मुख्यमंत्र्यांनी सांगायचं नाही, अगदी घरी पोलीस महासंचालकांनी सांगायचं किंवा सरकारनं आम्हाला सांगायचं. 2 उपमुख्यमंत्री त्यांनी आम्हाला सांगायचं या प्रकरणात आम्ही SIT नियुक्त करतो का? तू बाप झाला का सरकारचा म्हणून तोच नियुक्त केली? एकट्यानेच नियुक्ती केली तर पत्र कुठे आहेत ते? आम्हाला आमच्या जालन्याच्या एसपीने कसं काय सांगितलं नाही? आम्ही तर आमच्या जालन्याच्या एसपीला मानतोय, खूप चांगला माणूस आता जिल्ह्याला लागलाय म्हणून. परस्परही तुम्ही SIT नेमून ती चौकशी चालू आहे, त्याला एकट्यालाच कसं काय माहिती? म्हणजे तुम्ही शुद्धीकरण करायलात का त्याचं? त्याला निर्दोष काढताय का याच्यातून बाहेर? SIT तपास केला बा आम्ही, गुप्त असतं का? ती कोणती SIT नेमली? हे कोणत्या आहारी चाललंय? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही इतक्या आहारी चालले का त्याच्या? कारण ही खूप मोठी बातमी आहे. SIT तपास करते, कोणालाच माहित नाही. कारण माझ्यावर घातपात झाला, मला तर माहित पाहिजे ना. देशमुख कुटुंबात संतोष भाईंचा खून झाला, कुटुंबाला तर माहित पाहिजे ना काय करायला लागलेत. माझ्या प्रकरणात SIT नेमली ही त्यालाच कसं काय माहिती? आणि नेमली आणि ती तपास पण करते म्हणतो, म्हणजे सरकारचा कारभार तो हातात घेतला का?
या हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण झालंय. आज या ठिकाणाहून तुम्ही आता नेमकी पुढची काय भूमिका घेणार आहात? कारण एक आरोपी अटक नाही, चार्ज फ्रेम झालेला नाही, या सगळ्या गोष्टी जर आज बघितलं तर पुढे तुमची आता भूमिका काय असेल? तो फरार आरोपीला सरकारला अटक करावं लागणार आहे. ते 2-3 पोलीस आहेत निलंबित केलेले, त्यांना सुद्धा पुन्हा त्यांना अटकच करावी लागणार आहे. त्यांना चौकशीला घेऊन सोडून चालणार नाहीये. त्यांच्याकडे खूप माहिती आहे या संदर्भात. आणि तो धरल्याच्या नंतर याचं पण नाव येणार आहे, त्यालाही याच्या सह आरोपी करा. नसता पुढच्या काळात खरोखर तुम्हाला सांगतो लय झालं तर आता 2-4 महिने दम धरणार आहेत. चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर ते फ्रेम करता येईल. कायद्याची प्रोसिजर म्हणून 2-4 महिने वाट बघू. नसता राज्यात आंदोलन उभा राहणारे फडणवीस साहेबांनी अजितदादांनी समजून घ्यायचं. तुम्हाला काय करायचं ते करा. आमच्या न्यायासाठी आम्ही आता रस्त्यावर जाणार आहे. या अगोदर देशमुख कुटुंबाला कुठल्याही गोष्टीत एसआयटी स्थापन करणं असेल किंवा आरोपीला अटक करणं, मकोका लावणं या अनुषंगाने अनेक वेळा आंदोलन करायला लावले. तर आता 1 वर्षानंतरही कृष्णा आंधळे फरार आहे, तर नेमका आज काही आंदोलनाची घोषणा करताय, त्याच्या पद्धतीने काय चर्चा झाली? हो, आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आहेत. आम्ही 7-8 दिवसात बैठक घ्यायला लागलो. मला हे मीडियाच्या बांधवाला आत्ता सांगायचं नव्हतं. आम्ही राज्याची बैठक बोलून आम्ही एखाद्या वेळेस वेळ आली नंतर मस्साजोगमध्येच ती बैठक बोलवणार आणि तिथून आंदोलनाची घोषणा करणार आहेत. कारण जोपर्यंत फडणवीस